नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीनिवास मंगळे पाटील तुमचं आपल्या यूट्यूबच्या लीगल हेल्प मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण IPCचं तिसरं चॅप्टर पनिशमेंट म्हणजे शिक्षाविषयीचं चॅप्टर पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण कलम 1 ते 52 अ पर्यंत पाहिलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये सद्भाव, शपथ, आसरा देणे, हरबर ज्याला आपण म्हणतो, मृत्यू, क्षती, नुकसान जे काही होतं ते आत्तापर्यंत आपण स्थानिक कायदा, इच्छापूर्वक, व्हॉलंटरी वगैरे सगळं पाहिलेलं होतं. आपण आता पुढं जाऊन शिक्षा पाहणार आहोत. चालू करतो आहे कलम 53. कलम 53 आहे, त्यामध्ये 5 प्रकारच्या शिक्षा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. नंबर 1 आहे मृत्यूची शिक्षा म्हणजे डेथ, त्यालाच आपण कॅपिटल पनिशमेंटसुद्धा म्हणतो. दुसरी आहे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, आजीव कारावासाची शिक्षा. 302, 376 यासारख्या किंवा 307 यासारख्या गुन्ह्यामध्ये ती दिली जाते. असे काय विशेष कायदे असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते दिली जातात. त्याच्यानंतर एक रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 4था कारावास आहे. 2 प्रकारचे कारावास आहेत. सक्षम म्हणजे सक्त मजुरीचा, त्यालाच रिगरस म्हणतात, आणि साधा म्हणजे सिंपल कारावास. त्यानंतर पुढं आहे 5 नंबर मालमत्ता जप्त करणे. IPC 127, 169 अशा काही कलमामध्ये ते मालमत्ता जप्ती करण्याचं एक आहे. त्यानंतर आहे द्रव्यदंड म्हणजे काय, फाईन. त्याच्यामध्ये 137, 154, 155, 56 इत्यादीसारख्या IPCच्या कलमामध्ये हे देण्यात आलेलं आहे. बघा मित्र हो, काय बघा ऑब्जेक्ट ऑफ पनिशमेंट मी थोडक्यात सांगतो. कुठं विचारलं तर आपल्याला लक्षात येईल. कायदा थिअरीचा भाग विचारला होतो, त्यामध्ये प्रोटेक्ट सोसायटी आहे. आपल्या समाजाचं हे रक्षण करणं हे पहिलं मेन ऑब्जेक्ट आहे पनिशमेंट देण्यामागचं. तो डेटर द क्रिमिनलला गुन्हा करण्यापासून डेटर करणं, त्याला गुन्हा करण्यापासून त्याला रोकायचं आहे, ते सुद्धा ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर टू रिअलाइज हिज फॉल्ट म्हणजे त्या क्रिमिनलला त्याची चूक कळली पाहिजे, त्याला त्याचं रिअलाइज झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा त्याला ह्या प्रकारे आहे शिक्षेचं ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर थेरीज आहेत. थेरीज काय मी डिटेल इथं शिकवत बसत नाही. रेफॉर्मेटरी थेरी, डिटरंट थेरी आणि पुनिटेटिव्ह थेरी म्हणून अशा 3 प्रकारच्या थेऱ्या ह्या पनिशमेंट आहेत. आपला लॉ इंग्रजाच्या बेसवर असल्यामुळे ऑब्वियसली त्याला त्यांचा बॅकग्राऊंड असणारच आहे. त्यानंतर एक स्टेट ऑफ गुजरात वर्सेस ऑनरेबल हायकोर्ट ऑफ गुजरात यांचं एक लँडमार्क जजमेंट होतं सुप्रीम कोर्टासमोर. जेव्हा तो कैदी जेलमध्ये जातो, सश्रम कारावास वगैरे करतो, तर त्याला रक्कम द्यायची, किती द्यायची याची त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण त्याच्यानंतर पुढचा कलम पाहू. 53 काळे पाणी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फॉर लाईफ. आपण काळं पाणी म्हणलं की आपल्याला सावरकर, त्यानंतर असे मोठमोठे कैदी आपल्याला हे होतात. तो काळ जुना होता, स्वातंत्र्याच्या अगोदरचा होता. त्या काळामध्ये असे काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. सध्या ते काही शिक्षा देत नाही. त्यानंतर कलम 54 पाहू आपण. कलम 54मध्ये मृत्यूची शिक्षा सौम्य करणे. आपण पाहतो भारतीय संविधानाच्या 72 खाली आपल्या राष्ट्रपतींना अधिकार आहेत शिक्षा सौम्य करण्याचं. मग ते शिक्षा सौम्य करण्याचं जे आहे 54मध्ये सुद्धा पाहू आपण. मृत्यूची शिक्षा सौम्य करणे, मृत्यूच्या शिक्षा जे देण्यात येईल त्या प्रत्येक प्रकरणी योग्य ते शासन म्हणलेलं आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अपराधाच्या संमती वाचून ती शिक्षा सौम्य करेल आणि या संहितेमधील तरतुदीनुसार अन्य कोणत्याही शिक्षेत कमी करू शकेल. त्या अपराधाची संमती घ्यायची गरज नाही शासनाला, आणि तसंच शासन त्या ठिकाणी शिक्षा कमी करू शकणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचं सेक्शन पाहू. त्याला आपण इंग्लिशमधून कम्युटेशन फॉर सेंटेन्स ऑफ डेथ, मृत्यूची शिक्षा सौम्य करणं असं म्हणलेलं आहे. बघा 55 आपण 55 पाहणार आहोत. आजीव कारावासाची शिक्षा परिवर्तित करून सौम्य करणे.
कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ इम्प्रिजनमेंट ऑफ लाईफ. मग गव्हर्नमेंटला त्याचा कुणाला अधिकार आहे? गव्हर्नमेंटला त्याचा अधिकार आहे. तुम्हाला माहीत आहे राष्ट्रपतीला असो राज्यपालाला असो त्या ठिकाणी शिफारस करतं मंत्रिमंडळ आणि त्या ठिकाणी ते घडून येतं. बघा इम्प्रिजनमेंट फॉर लाईफ आहे आणि मग त्याच्यामध्ये शिक्षा कमी करणार असेल तर शासन हे वन लाईनर प्रश्न आहेत. तुम्हाला वन लाईनर प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. 14 वर्षापेक्षा जास्त शिक्षा देऊ शकत नाही, लक्षात घ्या. इम्प्रिजनमेंट फॉर लाईफ आहे आणि 20 वर्षापर्यंत शिक्षा कमी केला असं होत नाही. 14 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमीच करू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त शासन शिक्षा देऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, इम्प्रिजनमेंट फॉर लाईफ सेंटेन्सचं ज्यावेळेस कम्युटेशन होतं त्यावेळेस 14 वर्षपेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांना देता येत नाही. 14 वर्ष किंवा त्यापेक्षा लेस एवढी शिक्षा ते देऊ शकतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या याच्यामध्ये शिक्षा कमी करून आजीव कारावास शिक्षा कमी करून 20 वर्ष देतो आहे असं शासनाला म्हणता येणार नाही. तुम्हाला 14 वर्षच किंवा त्यापेक्षा कमी द्यावी लागेल. शिक्षेचा मुदतीचा अंश कलम 57ला जातो आहे आपण. फ्रॅक्शन्स म्हणतात त्याला. जन्मठेप दिल्यानंतर किती वर्ष जेलमध्ये ठेवायचे हे त्या ठिकाणी फ्रॅक्शन्समध्ये सांगितलेलं आहे. तर काय होतं, काही वेळा असे अटेम्प्ट करण्याविषयी आपण कलम 511 आपण IPCचं पाहावं मित्र हो. मग त्याच्यामध्ये काय होतं की अटेम्प्टसुद्धा केला तरी एखाद्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची म्हणजे लाईफ इम्प्रिजनमेंटची शिक्षा आहे. मग त्यावेळेस त्याला लाईफ इम्प्रिजनमेंट म्हणजे अटेम्प्ट केलेला आहे म्हणून त्याला किती दिवस ठेवायचं, किती वर्ष ठेवायचं हे या फ्रॅक्शन सेक्शन मुदतीचा अंश किती वर्ष जेलमध्ये ठेवायचं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याला 511 सोबत वाचायचं आहे आपल्याला, म्हणजे लक्षात राहील. आता 60 आहे, कलम 60ला जातो आहे आपण. शिक्षा संपूर्ण किंवा अंशतः सश्रम किंवा साधी. ज्यावेळेस शिक्षा कलमात कोणत्या तरी एका वर्णाच्या कारावासाला पात्र असे म्हटले आहे त्यावेळेस न्यायालयाला आदेश देताना संपूर्ण साधा कारावास तसेच एखादा भाग सश्रम आणि बाकीचा साधा असे म्हणता येते आणि तसे करणे विधिमान्य असेल. बघा न्यायालयाला वाटलं की 2 वर्ष शिक्षा द्यायची, त्याच्यातले 1 वर्ष सश्रम द्यायचा, 1 वर्ष साधा द्यायचा, हे न्यायालयावर डिपेंड आहे आणि ते कायद्यानं योग्य आहे असं हे कलम सांगतं. त्यानंतर कलम आपण 60 झाल्यानंतर 61 आहे, मालमत्तेचा जप्तीचा आदेश ते रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 63ला जाऊ आपण. द्रव्यदंडाची रक्कम म्हणजे जी फाईन आहे ते. बघा फाईन किती लावायचं एखाद्या गुन्ह्यामध्ये, तर ज्यावेळी कलमामध्ये द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नाही. ज्या कलमामध्ये द्रव्यदंड कितीपर्यंत असावा ते व्यक्त केलेलं नाही, तिथे द्रव्यदंडाच्या रकमेवर मर्यादा नसते. बट इट शुड बी रिजनेबल. ती काय असली पाहिजे? रिजनेबल असली पाहिजे, बेसुमार असता कामा नये, अमर्याद असता कामा नये. फाईन वेळेस जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये फाईन लावली जाते. आता पुढचं कलम पाहू आपण 64. द्रव्यदंड न भरल्याबद्दल कारावासाची शिक्षा. काय होतं बघा, 1 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड असं बऱ्याचदा न्यायालयात जजमेंटमध्ये देतं. त्यावेळेस काय करता येईल, समजा फाईन भरण्याची किंवा 50,000 असेल, 25,000 असेल, काही वेळी कॅपॅसिटी नसते, त्यावेळेस कारावास व त्याचप्रमाणे द्रव्यदंड असलेले अपराध असतात. अशा अपराधात अपराध्याला द्रव्यदंडाची मग कारावासीत असो अगर नसो तर अशा प्रकरणात आणि कारावास अगर द्रव्यदंड किंवा फक्त द्रव्यदंड अशा शिक्षा असलेल्या अपराधात अपराध्याला द्रव्यदंडाची शिक्षा झाली तर अशा प्रकरणात जर द्रव्यदंड भरला नाही तर अपराध्यास कारावास देता येतो आणि हा कारावास त्याला जी कारावासी शिक्षा थोपवण्यात आली आहे अगर सरकारतर्फे कमी केली असेल त्यापेक्षा अधिक नसेल. म्हणजे 1 महिन्याचा कारावासाची शिक्षा दिली आहे आणि तुम्ही 2 महिने फाईन भरलं नाही म्हणून तुम्ही देऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा मर्यादा आहे. आपण पुढं वाचूया 65मध्ये. द्रव्यदंड न भरल्यास कारावासाची मर्यादा. बघा द्रव्यदंड न भरल्यास कारावासाची मर्यादा. समजा एखादा ही आहे चोरी आहे 379, उदाहरणं दिल्यास तुमच्या पण लक्षात येईल. 379 चोरी आहे. चोरीमध्ये नॉन बेनेबल ऑफेन्स आहे आणि 3 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं की कोर्टानं काय केलं की
25,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा दिली. 3 वर्षापर्यंत देऊ शकतं कोर्ट, पण 2 वर्षाची शिक्षा दिली. JMFCला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासला 3 वर्षापर्यंत शिक्षक देण्याचा अधिकार आहे. कलम 29 सांगतं CRPC. आपण हे कनेक्ट करून पाहायचं आहे. द्रव्यदंड न भरल्यास कारावासी. पण अपराध हा कारावासाच्या व त्याचप्रमाणे द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल तर दंड न भरल्यास जी शिक्षा देता येते ती मूळ गुन्ह्यास जी कमाल मुदतीची शिक्षा असते त्याच्या 1/4पेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे कसं, 3 वर्षाची शिक्षा आहे, 2 वर्षात जरी शासनानं न्यायालयाने दिलेली असेल आणि 25,000 रुपये दंड आहे, मग दंड भरत नाही, मग शिक्षा काय देणार? 2 वर्षाच्या 1/4 नाही तर 3 वर्षाच्या 1/4, 36 महिने. 36 भागिले 12 36, 36 भागिले 4 म्हणजे किती होणार? 18, 9, 9 चौक 36, 9 महिने. आणि ती दिलेली 2 वर्ष, 2 वर्ष 9 महिने, म्हणजे 1/4पेक्षा जास्त शिक्षा देता येत नाही. जास्तीत जास्त बोलतो मी बरं का. म्हणजे त्या गुन्ह्यात त्या कलममध्ये मॅक्झिमम किमान जी आहे कमाल तर त्याच्यापेक्षा गुन्ह्यात जी कमाल मुदतीची असते त्याच्या 1/4 म्हणतो मी बरं का. म्हणजे ते दिलंय किती ह्याला तिथं विचार करायचा नाही, त्याच्यात मॅक्झिमम किती देता येऊ शकतं असतं त्याच्या 1/4. द्रव्यदंड न भरल्यास कोणत्या वर्णाचा कारावास? 66 वाचतोय आपण. द्रव्यदंड भरण्यास कसूर केल्यास त्या न्यायाधीशात त्या अपराधीकरता जो कारावास देता येतो असा कोणत्याही वर्णनाचा कारावास त्यांना देता येऊ शकतो. लक्षात घ्या, साधा किंवा सश्रम कारावास ते देऊ शकतात. द्रव्यदंड भरणा करण्यास कसूर केल्यास त्या न्यायाधीशास त्या अपराधाकरिता जो कारावास देता येतो असा कोणत्याही वर्णाचा, मग त्याच्यामध्ये सश्रम असेल किंवा साधा असेल कोणताही ते देऊ शकतात. मग त्या कलमात जर उल्लेख केला असेल साधा कारावास तर मग साधाच द्यायचा त्या कलमात जे आहे त्याप्रमाणे. त्यानंतर फक्त दंडाची शिक्षा असलेला अपराध जेव्हा जर दंड भरला नाही तर, म्हणजे काय होतं, काय आता कलमा अशी आहेत की त्याच्यामध्ये फक्त फाईनच आहे. 50,000 फाईन, 1,00,000 फाईन असेल, 20,000 असेल, 10,000 असेल, फाईनच आहे. मग त्यावेळेस काय करायचं, तर अपराध फक्त द्रव्यदंडास पात्र असतील तर तेव्हा तो न भरल्यास साधा कारावास होतो. कोणता कारावास होतो? साधा. फक्त द्रव्यदंडास तो अपराध पात्र असेल तर त्यावेळेस दंड न भरल्यास साधा कारावास होतो. ही कारावासाची मुदत पुढीलप्रमाणे असते. म्हणजेच द्रव्यदंडाची रक्कम 50 रुपयापेक्षा अधिक नसेल, अप टू 50 रुपयापर्यंतच, तेव्हा 2 महिने. आणि त्याच्यानंतर रक्कम 100पेक्षा अधिक नसेल, अप टू 100 रुपीज, तर कारावास 4 महिने. आणि इतर मुदतीचा आणि इतर कोणत्याही प्रकरणात जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत मुदतीचा असेल. 50 रुपयापर्यंत 2 महिने, 100 रुपयापर्यंत 4 महिने, आणि मग त्याच्या पुढे असेल दंड तर किती बी असो 6 महिन्याच्या वरील त्या ठिकाणी कारावास देता येत नाही. हे लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न कसा येतो, फक्त दंडाची शिक्षा असलेला अपराध जेव्हा जर दंड भरला नाही तर जास्तीत जास्त कारावास किती देता येईल, तर ह्याचं ऑनलाईन उत्तर आहे 6 महिने. काहीच करत बसायचं नाही. किंवा एक ऑप्शन आले वरीलपैकी तिन्ही बरोबर आहे. 50 रुपयापर्यंत 2 महिने, 100 रुपयापर्यंत 4 महिने, आणि त्याच्या पुढं फाईन जास्त असेल तर 6 महिने, तर तिन्ही बरोबर असणार आहेत. आपण हे लक्षात ठेवायचं आहे. द्रव्यदंड भरतात कारावास समाप्त होणे. कलम 68. द्रव्यदंडाचा भरणा करण्यातील कस्तुरीबद्दल देण्यात आलेला कारावास जेव्हा केव्हा दंड भरण्यात येईल तेव्हा नियमाने वसूल केला जाईल तेव्हा समाप्त होईल. म्हणजे जेलमध्ये पाठवला असेल 1-2 महिन्याचं, आणि मग त्याने नंतर पैसे ॲडजस्ट करून त्यांनी दंड भरला तर तिथं कारावास समाप्त होणार आहे द्रव्यदंड भरल्यामुळं. लक्षात घ्या. अगोदरचं 67 खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात मित्र, त्याला लक्ष देऊन तुम्ही करायचं आहे. द्रव्यदंडाचा आता पुढं जातोय आपण 69ला. द्रव्यदंडाचा प्रमाणशीर हिस्सा भरल्यास कारावासाची समाप्ती. बघा, द्रव्यदंडाचा वरील प्रमाणे आहे आता, आणि तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक उदाहरण देतो मी. वरील प्रमाणे समजा द्रव्यदंड आपल्याला भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये न भरता तो केलेला आहे. तर मी तुम्हाला उदाहरण एक वाचून दाखवतो. यात 100 रुपये दंडाची शिक्षा आणि तो न भरल्यास 4 महिने कारावास ठरल्याप्रमाणे. जर 50 रुपयापर्यंत 2 महिने, 100 रुपयापर्यंत 4 महिने, 4 महिने कारावास दिलेला आहे. या प्रकरणी कारावासाचा 1 महिना पूर्ण झालेला आहे.
1 महिना संपण्यापूर्वी मग काय केलं, जर 75 रुपये दंड भरला तर पहिला महिना संपला की लगेच अयास मुक्त करण्यात येईल. कारण बाकीचे 4 महिने दिला होता, 100 रुपये 75 रुपये त्यानं भरलेले आहेत, 100 रुपयापर्यंत 4 महिन्याचा कारावासाची तरतूद आहे. जर पहिला महिना संपण्यावेळी अगर कारावासात असताना कोणत्या वेळी 75 रुपये भरले तर अयास तात्काळ मुक्त करण्यात येईल. कारावासात 2 महिने संपण्यापूर्वी दंडापैकी 50 रुपये भरले तर त्याला 2 महिने पूर्ण झाले की लगेच सोडून देण्यात येईल. जर 2 महिने संपण्याच्या वेळी किंवा कारावासात काळात नंतर केव्हाही 50 रुपये भरले तर अयास तात्काळ मुक्त करण्यात येईल. नंतर कधी, मग 2 महिन्यानंतर कधी 50 रुपये भरले. असं होत नाही, कोणी 50 रुपयासाठी कारावासात 1-2 दिवससुद्धा राहत नाही, किती फाईन भरायला लोक तयार असतात. हे तरतुदी मी तुम्हाला फक्त सांगतो आहे. अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दल शिक्षेची मर्यादा, खूप महत्त्वाचं कलम आहे. 70 जाऊ आपण, कलम 70. 6 वर्षाच्या आत दंड वसुली, मृत्यूमुळे मालमत्ता मुक्त होत नाही. भरणा व्हायचा राहिलेला दुर्दंड किंवा त्याचा कोणताही भाग निकाल लागल्याच्या तारखेपासून 6 वर्षाच्या आत कोणत्याही वेळी जर आरोपीस 6 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली समजा, तर तो कालावधी समाप्त होण्यापूर्वी किंवा 6 वर्षापेक्षा कमी झाली आहे 6 वर्षापर्यंत त्यानं ती भरलीच पाहिजे. जे काही दंड त्याला लागलेले आहेत दंडवसुली करणार आहे. आणि तो जर वारला किंवा त्याचा मृत्यू झाला तर ती काही त्याला चुकणार नाही. 1 लाईनर प्रश्न येतात, व्यक्ती वारला तर त्याचा दंड भरायचं, ती त्याची जे ही आहे त्याच्यावर जे बाइंडिंग आहे ती समाप्त होत नाही, त्याला दंड तो भरला जातो. जरी तो मेला तरी त्याच्या प्रॉपर्टीतून म्हणा कशातून पण त्याचा तो कर्जाप्रमाणे वसूल केला जातो. त्याच्यानंतर कलम 71. अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दल शिक्षेची मर्यादा, लिमिट ऑफ पनिशमेंट ऑफ ऑफेन्स मेड ऑफ सेव्हरल ऑफेन्स, मेड अप ऑफ सेव्हरल ऑफेन्स. अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दल शिक्षेची. बघा ह्याच्यात 2-3 भाग आहेत, मी अगोदर वाचून दाखवतो कलम. अपराध असलेली कोणती घटना जर अनेक भागांनी बनलेली असेल आणि त्यापैकी कोणताही भाग हाच अपराध होत असेल तर अशा प्रसंगी एकापेक्षा अधिक अपराधाची शिक्षा देता येणार नाही. परंतु जर स्पष्ट तरतूद केलेली असेल तर ठीक त्यावेळी अंमलात असलेल्या ज्या कोणत्याही कायद्याद्वारे अपराधाची व्याख्या दिलेली आहे आणि त्यात शिक्षा सांगितलेली आहे त्या कायद्याच्या 2 किंवा अधिक वेगवेगळ्या व्याख्यानुसार एखादी घटना अपराध होत असेल तेव्हा. आता बघा ह्याच्यातलं पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आहेत. पार्ट 2 जो आहे तो त्यानं 220(3) CRPCला घेऊन वाचायचा आहे. एखादा गुन्हा वेगवेगळी व्याख्या असेल तर गुन्हे होतात असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आणि पार्ट 3 जो आहे तो रीड विथ 220(4) CRPC सोबत वाचायचं आहे, तेही तुम्हाला लक्षात येईल. 2 गुन्हे मिळून तिसरा गुन्हा घडत असेल तर त्या तिसऱ्या गुन्ह्याचे चार्जेस त्या ठिकाणी लागतात. 220(4) CRPC आपण हे पाहायचं आहे. त्याच्यापैकी एकाहून अधिक कृती स्वतः अपराध ठरण्यासारख्या आहेत. अशा अनेक कृती मिळून एखादा वेगळाच अपराध घडत असेल तर. आणि भाग 3 नंतर त्या आरोपीला न्यायाधीश अशापैकी कोणत्याही एका अपराधाबद्दल जितकी कडक शिक्षा देऊ शकले असते त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा देता येणार नाही. जास्तीत जास्त कडक देण्यात येणार आहे. उदाहरण आपल्याला घ्यायचंच आहे, गोंधळ होणार आहे, त्यामुळे आपण उदाहरण त्या ठिकाणी घेणारच आहोत. काय आहे बघा, पहिला भाग बघा, अनेक अपराध मिळून बनलेल्या शिक्षेची मर्यादा आहे. ह्याच्यामध्ये हा ब यास काठीने 50 टोले मारतो. येथे असंपूर्ण मारहाणीद्वारे घडलेल्या अपराधाबद्दल जबाबदार आहे. कुणाला? हा बला. अगर केवळ 1 टोला मारला त्या प्रत्येक टोल्याबद्दल ते देखील जबाबदार आहे. येथे एका टोल्यास 1 वर्षाची शिक्षा, या हिशोबाने 50 टोले मारून 50 वर्ष शिक्षा त्याला देत बसणं काही त्या ठिकाणी योग्य नाही आणि त्याला हे पण होणार नाही. त्यामुळं इथं काय होणार आहे, एकाच गुन्ह्यासाठी याला गृहीत धरलं जाणार आहे. परंतु हा ब यास मारहाण करीत असताना क मध्ये पडला म्हणून कला सुद्धा यानं मारलं तर हे काय झाले, 2 वेगवेगळे अपराध झालेले आहेत. तो बलाई मारलेल्या शिक्षेसाठी पात्र आहे आणि कलाई मारलेल्या शिक्षेसाठी पात्र आहे, लक्षात घ्या. आणि असे काही क्राईम आहे समजा 396 आपल्याला सांगता येईल. डकुती विथ मर्डर 391 म्हणजे डकुती दरोडा सांगितलेला आहे. मग हे काय होतं, काही वेळा डकुती करते वेळेस मर्डर केला जातो. मग डकुती वेगळा क्राईम आहे, नुसती डकुती, आणि मर्डर वेगळा क्राईम आहे.
पण डकुटी विथ मर्डर हा सुद्धा वेगळा क्राईम आहे ना. असं जर घडलं तर 396 खाली डकुटी विथ मर्डर तिसऱ्या अपराधाचे चार्जेस लागून त्या व्यक्तीला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ शकते, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं कलम आपण पाहूयात 72. अनेक अपराधापैकी एकाबद्दल दोषी शंकास्पद शिक्षा. काय होतं, अनेक अपराध आहेत, 3-4 अपराधाची साखळी आहे, पण त्यावेळेस न्यायालय एवढं संदिग्ध आहे, ॲम्बिग्युटी आहे की कुठल्या शिक्षा गुन्ह्याबद्दल आपण शिक्षा द्यायचं आहे. तर आता 3-4 तर क्राईम झालेले आहेत. मग त्यावेळेस ज्यावेळेस बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतात आणि ह्याचा खूप चांगला वापर वकील लोक न्यायालयामध्ये करून घेतात. डाऊट असेल तर डेफिनेटली ते त्या ॲक्यूटच्या त्या आरोपीच्या बाजूनं तो कल असणं गरजेचं आहे. तसं हे कलम सांगतं की त्यापैकी सर्वात कमी शिक्षा असलेल्या अपराधाबद्दल आरोपी शिक्षा देण्यात येईल. आलं का लक्षात. चोरी, मारहाण म्हणजे गेला, डोकं फोडला, मारहाण करून घरातली चोरी करून गेलेला आहे त्याने, तर मग आता 2-3 अपराध, चोरीचा अपराध घडला आहे, मारहाणीचा घडला आहे, 354 आहे, महिला आहे, समजा चोरी करताना महिलेचा विनयभंग झालेला, मग कोर्ट कन्फ्यूज झालेला आहे या बाबा ह्याच्यामध्ये कशामध्ये शिक्षा द्यायचं. तर त्याच्यामध्ये ज्याच्यात कमीत कमी शिक्षा आहे ती शिक्षा ती कोर्टाने द्यावी असं हे कलम सांगतं. कमीत कमी बेनिफिट ऑफ डाऊट हे मिनिमम लक्षात घ्यायचं. बेनिफिट ऑफ डाऊट हे आरोपीच्याच बाजूने असणार आहे. एकांत बंदिवास बघा, पुढचं कलम आपण वाचतोय कलम 73. कुठं जर प्रोव्हिजन आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कलम 73मध्ये सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणतात ह्याला इंग्लिशमधून. एकांत बंदिवास शिक्षा दिल्यास जास्तीत जास्त 3 महिन्याचं हे एकांत बंदिवास दिलं जाऊ शकतं. तर कोर्ट ज्यावेळेस जजमेंट देतं त्यावेळेसच त्यामध्ये तसं उल्लेख करतं. त्यात शिक्षा 6 महिने दिल्यास एकांत बंदिवास 1 महिना 6 महिनेपर्यंत शिक्षा दिल्यास 6 महिन्यापर्यंत बरं का, तर 1 महिना आणि 6 महिन्यापेक्षा जास्त 1 वर्षपेक्षा कमी असल्यास 2 महिने एकांत बंदिवास, आणि शिक्षा मोर दॅन 1 इयर दिली तर एका बंदिवासाची शिक्षा जास्तीत जास्त 3 महिने देता येऊ शकते. म्हणजे एकंदरीतच काय, तर एकांत बंदिवासाची शिक्षा 3 महिन्याच्या वर देता येत नाही. लक्षात आलं का. 6 महिन्यापर्यंत दिल्यास 1 महिना, 6 महिन्यापेक्षा जास्त 1 वर्षापर्यंत दिल्यास 2 महिने, आणि 1 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा दिलेली असेल त्यामध्ये तर त्या ठिकाणी 3 महिन्याचं एकांत बंदिवास देऊ शकतो. कलमात किती आहे ह्याचं काही देणं घेणं नाही. शिक्षा किती दिल्या कोर्टाने ते शिक्षा देते वेळेसच कोर्ट त्याच्यामध्ये उल्लेख करतं की त्याच्यामध्ये एकांत बंदिवास त्याला किती द्यायचं. तर 74 पुढं जाऊ आपण. एकांत बंदिवासाची मुदत. एकांत बंदिवासाच्या शिक्षादेशाची अंमलबजावणी करताना असा बंदिवास कोणत्याही प्रकरणी एका वेळी 14 दिवसापेक्षा जास्त असणार नाही. एका वेळी ॲट ए टाईम 14 दिवस फक्त. तसेच एकाच बंदिवासाच्या कालावधीच्या दरम्यानची कालांतरे अशा कालावधीच्या व्याप्तीपेक्षा अधिक असणार नाही. तसेच जर ठोठावण्यात आलेला कारावास 3 महिन्यापेक्षा अधिक असेल तर एकांत बंदिवास कोणत्याही एका महिन्यात 7 दिवसापेक्षा अधिक आहे. 3 महिन्यापेक्षा जर कारावास हा एकांत बंदिवास देण्यात आलेला असेल तर जर ठोठावण्यात आलेला कारावास 3 महिन्यापेक्षा अधिक असेल तेव्हा एकांत बंदिवास कोणत्याही एका महिन्यात 7 दिवसापेक्षा जास्त असणार नाही. 3 महिन्यापेक्षा जास्त जर शिक्षा ठोठावली असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या महिन्यामध्ये 7 दिवसापेक्षा जास्त ह्या एकांत बंदिवास असणार नाही. एकांत बंदिवासाच्या कालावधीची दरम्यानची कालांतरे अशा कालावधीपेक्षा कमी व्याप्तीची असतील. म्हणजे टप्प्याटप्प्यात जसं ह्या महिन्यात 7 दिवस, त्या महिन्यात 7 दिवस, त्या महिन्यात 7 दिवस असणार आहे, तर ह्या दरम्यानची जी कालांतरे आहेत अशा कालावधीपेक्षा कमी व्याप्तीची असतील. म्हणजे गॅप त्याच्यामध्ये इथं एक मेन उद्देश की कंटिन्यूमध्ये 3 महिने, कंटिन्यूमध्ये 2 महिने असं एकांत बंदिवास हे देता येणार नाही. हे 74मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ 75ला. 75 कलम त्याच्यातला काही भाग वगळण्यात आलेला आहे. प्रकरण 12 किंवा 17 कुठलं IPCचं खूप महत्त्वाचं आहे. प्रकरण 12 किंवा 17 याखाली पूर्वी दोषसिद्धी झाली आणि पुन्हा त्याच गुन्ह्यात दोषी झालं, पूर्वी दोषसिद्धी झाली म्हणजे कन्व्हिक्शन झालेलं आहे, त्याची शिक्षा आलेली आहे. शिक्षा किती वर्षाची आलेली आहे? 3 वर्षाची शिक्षा आलेली आहे. 3 वर्षापेक्षा मग ते सिंपल असो किंवा रेगरस असो पनिशमेंट त्याचा काही विषय नाही. सश्रम कारावासाची असो किंवा साध्या कारावासाची असो
तर पुन्हा त्याच गुन्ह्यात जर तुमचं कन्व्हिक्शन झालं तर त्याच्यामध्ये आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, एखादा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये समजा 326 आहे ग्रीवियस हार्ट बाय मीन्स ऑर वेपन, ह्याच्यामध्ये समजा 3 वर्षाची शिक्षा दिलेला आहे. कुठलाही गुन्हा धरा 3 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही 3 वर्षाची शिक्षा, आता काही 12 प्रकरण 12 किंवा 17 याखाली पूर्वी दोषसिद्धी झाली. बघा 12 आणि 17 म्हणते, प्रकरण 12 आणि 17 याखाली पूर्व दोनच प्रकरणाच्या खाली. आता आपण 12 आणि 17 आपण थोडक्यात पाहूच. आपण घेतलो तर प्रकरण 12 आणि 17 पाहूया. सध्या आपण प्रकरण 3 पाहतो. 12 बघा, नाणी व शासकीय मुद्रांक यासंबंधीचे अपराधाविषयी. ऑफेन्स रिलेटिव्ह टू कॉइन अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प, हे खोटे बॉन्ड बनवणे, खोट्या नोटा बनवणे, ह्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा झाली. समजा मी मगाशी 326 सांगितलं, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. तर हे कलम किती आहेत बघा, 12 आणि 17 म्हणले आपल्याला. कलम कुठून कुठवर आहे त्याचा पण उल्लेख करू. 230 ते 263 पर्यंत, 230 ते 263 पर्यंत जर पूर्वी दोषसिद्धी झाली, 3 वर्ष शिक्षा झाली, 3 वर्षापेक्षा जास्त झाली, आणि पुन्हा त्याच्यात पुन्हा अजून एकदा जर दोषसिद्धी झाली तर तुम्हाला 10 वर्षापर्यंत किंवा आजीव कारावासाची शिक्षा होऊ शकते. आणि 17 एक आहे, आपण 17 एक पाहू कशाविषयीचे आहे अपराध. हे 12 आणि 17 एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत धरून चालायचं. 12 आणि 17 दोन सख्खे भाऊ आहेत. 12 आणि 17 खाली त्याचं कन्व्हिक्शन होणं महत्त्वाचं आहे. आणि हे जर पूर्वी झालं तर डबल झाल्यास त्याला आपण 12 आणि 17 सरळ सरळ पाहू. प्रकरण 5 आपण 12 पाहिलेलं आहे. नाणी शासकीय मुद्रा यासंबंधीच्या अपराधाविषयी, आणि कलम 17 आहे मालमत्तेविरोधी अपराधाविषयी. 378, 379, 380, 381, 382, 383. 383 आपण पाहिलं असेल, दगडी चाळ कोणी पाहिला असेल तर एक्स्टॉर्शन, त्याबद्दल 300 म्हणजे जवळजवळ 378 मालमत्तेविरोधी अपराधाविषयी. 378 ते 462 इथपर्यंत जर तुमचं कन्व्हिक्शन डबल झालेलं असेल तर त्या ठिकाणी चोरी वगैरे, एक्स्टॉर्शन, खंडणी सगळंच आहे. तर तिथं जर 3 वर्ष शिक्षा आलेली असेल आणि पुन्हा जर गुन्हा केला त्याच्यामध्ये पुन्हा 3 वर्षाची दोष सिद्ध झाले असेल तर तिथं 3 वर्षाऐवजी तुम्हाला 10 वर्ष किंवा आजीव कारावासाची शिक्षा देता येते. तुर्तास थांबतो, पुढचा भाग नंतर पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.